सखूबाईंचा देव्हारा बहादूरगडच्या ठाणेदारणीला शोभेल असाच होता. अनेक देवदेवतांच्या मूर्ती, टाक, छतावरून खाली लोंबणाऱ्या सोन्या चांदीच्या घंटा, विशेषतः माळजाई देवीची मूर्ती कमरे एवढी उंच होती. महादजी रात्री थोडे उशिराच आपल्या वाड्यात येऊन पोचले. त्यांनी देव्हाऱ्यापुढे गलित गात्र होऊन उघड्या संगमरवरी लादीवर कोसळलेल्या आपल्या पत्नीला बघितले. अंगावर एकही दागिना नाही, अतिशोकाने केस विस्कटलेले. महादजींची बाहेर पावले वाजताच बाई जखमी वाघिणीसारख्या पटकन उठल्या. त्यांच्या डोळ्यात संतापाचा जाळ पेटलेला. त्या गरजल्या, या या, आलात, फार मोठी बहादुरी गाजवून आलात. या, स्वामींना पंचारतीनेच ओवाळते. महादजी दुःख संतापाने बेहोश झालेल्या आपल्या धर्मपत्नीची समजूत काढायचा प्रयत्न करू लागले. तेव्हा सखूबाई त्वेषाने जापसाल करू लागल्या. आमच्या धाकट्या बंधूंची, शंभूराजांची अशी घोर विटंबना चालली होती. नकळती पोरंही त्यांच्यावर शेणगोळे फेकत होती. ते बघून तुमचं रक्त का पेटलं नाही? पण सखू, तो शिवाजी नावाच्या प्रतापी राजाचा पुत्र होता. तो जिजाऊ नावाच्या युगस्त्रीचा लाडका नातू होता. ह्या मातीचा अंश होता. त्याला दंश करणाऱ्या त्या वैऱ्याला का जापसाल केला नाहीत तुम्ही? सखूबाई, त्या पातशा परमेश्वराला कोण जापसाल करणार? सखूबाईंचा कंठ दाटून आला. हुंदक्यांना वाट मोकळी करून देत त्या बोलल्या, शंभूराजांचं जहाज बुडतंय. त्याला सोडून औरंग्याला येऊन मिळा अशी पत्र आपण सर्व वतनदारांना लिहिली. राजांची नेहमीच कोंडी केलीत. तेव्हा अवाक्षराने देखील विचारलं होतं आम्ही तुम्हाला. सखूबाईंच्या एकाही प्रश्नाला महादजींकडे उत्तर नव्हते. बाई न थांबता त्वेषाने गरजत होत्या. अहो, एक वेळ तो शिवाजीचा पोर आहे हे जरी तुम्ही विसरला असलात तरी त्याच्या अंगामध्ये कोणाचं रक्त खेळतंय? निंबाळकरांच्या लेकीचं, सईबाईचंच नव्हे, तो तेजस्वी तारा म्हणजे निंबाळकरांचाच नातू आहे. याचा म्हणते मी कसा विसर पडला होता स्वामी तुम्हाला. निदान रक्ताच्या हाकेला रक्त का गेलं नाही धावून? सखूबाईंच्या सरबत्तीपुढे महादजी दबून गेले. तेथेच हताश होऊन देवघरामध्ये बसले. दुखऱ्या पश्चातापी सुरामध्ये महादजी बोलले, सखू, तुमच्या सरळ सवालाला उत्तरं द्यायचा आम्हाला कमीपणा वाटत नाही. या भूमीने असे गावगण्णा वतनदार आणि सरंजाम खंडीने पैदा केले. पण ह्याच मातीमधून कोणी छत्रपती होऊ शकतो, राजा बनू शकतो, ह्याचा साक्षात्कार प्रथम तुमच्याच पित्याला, शिवाजी राजांना झाला. तुमचे पिता, तुमचे बंधू शिवाजी आणि संभाजी काळाच्या पुढे कैक योजने प्रवास करणारे महापुरुषच होते. हाच फरक आहे आम्हा इतर सरंजामदारात आणि शिवाजी संभाजींमध्ये. घडल्या प्रसंगानं आम्ही मात्र आज खूप शर्मिंदे झालो आहोत.